रोहित पवारांनी मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयावर आरोप केलेत। अशोक जाधवांनी शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून भरण्यास नकार दिल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। निवृत्त झालेल्या शिक्षकांना आत्महत्येचा प्रयत्न केलाय। शिक्षक रमाकांत तांदळेंसह मुलीचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांनी हे आरोप केलेत। दरम्यान TV9 मराठीनं मंत्री बाबासाहेब पाटलांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। तर रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे एक्स पोस्टमध्ये, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयानं रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिला। आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे। माझी पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी। माझे वडील रिटायर व्हायच्या काही वर्षाआधी बाबासाहेब पाटलांचे भाचे जावई अशोक जाधव यांनी माझ्या वडिलांच्या नावावर कर्ज घेतलं, दबाव टाकून लगेचच देतो असं सांगितलं। माझे बाबा रिटायर होऊन आज 5 वर्ष 5 महिने झाले, तरी ते कर्ज फेडत नाही, तर पोलिसांना फोन करून टाकले। 8 दिवसात मी बाबासाहेब पाटलांना खूप वेळा कॉल केला की तुम्ही जे हे केलंय ते निस्तरा, ते मला म्हणताय की मी बघतो असं म्हणत त्यांनी हे सगळं केल्यावर माझ्या वडिलांनी विषप्रयोग केलाय, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। माझ्या वडिलांना जर काहीही झालं तर त्याला बाबासाहेब पाटील, अशोक जाधव आणि तत्कालीन मुख्याध्यापक हनीफ सय्यद हे 3 लोक जबाबदार असतील।